नमस्कार, रुचिरा डेलिशियस फूड मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण पालक व कोबी पासून खमंग वडी तयार करणार आहोत। जर डाएट करायचं असेल तर आवर्जून आपण पालक आणि कोबी हे खातो। पालक कोबी दोन्ही अतिशय पौष्टिक आहे। पालकामध्ये मुबलक प्रमाणात न्यूट्रिशन आहे, तसेच विटॅमिन ए, सी, K1 हे देखील आहे। डोळे चांगले राहतात, हृदय चांगले राहते। आपले वजन कमी करण्यासाठी देखील पालक उपयोगी आहे। कोबीमध्ये विटॅमिन सी मुबलक प्रमाणात आहे, त्यामुळे आपल्या शरीरामध्ये रोग प्रतिकार शक्ती वाढते। अशा ह्या हेल्दी आपण दोन्ही भाज्या घेऊन खमंग वडी तयार करणार आहोत। पालकाचे मी एकदम मोठे मोठे असे 7 पाने घेतलेले आहेत। वड्या जर आपल्याला जास्त करायच्या असेल तर आपण जास्त पाने घेऊ शकतो। कोबीची वरची पानं न घेता मध्यम आकाराची पानं घ्यायची। थोडे वरचे आपण 2 पानं काढून घेऊ। हे 2 पान मी काढून साईडला ठेवते। छोटा कोबी असेल तरी चालेल। आता यातीलच आपण पान काढून घेऊया। मध्यम आकाराची 7 पानं काढून घेऊया। पहा, अशी कोबीची पान काढून घेतलेले आहेत। हे दोन्ही पान आपण स्वच्छ धुवून घेऊ। धुतलेली पानं एका नॅपकिनवर घ्यायचं आणि हे सगळे पुसून घ्यायचे, कोरडे करायचे। आता आपण बाजूला ठेवून घेऊया। आता एका बाउल मध्ये बेसन घेऊया। 2 वाट्या बेसन घेतलेलं आहे। यात 2 चमचे तीळ घालून घ्यायचं। चवीनुसार मीठ, अर्धा चमचा ओवा, थोडंसं हिंग, चवीनुसार हिरवी मिरची, बारीक वाटलेली हिरवी मिरची। हिरवी मिरचीच्या ऐवजी जर तुम्हाला तिखट घालायचं असेल तर तिखट देखील घालू शकता। 1 चमचा तेल। हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ। यात मी 1 चमचा धने जिरे पूड देखील घालत आहे। चव चांगली लागते त्यासाठी धने जिऱ्याची पूड घालून घ्यायची। थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊ। खूप सैल नाही, खूप घट्ट नाही, असं पीठ तयार करायचं। आपण आळू वडी तयार करताना कसं पीठ तयार करतो त्याचप्रमाणे हे पीठ तयार करायचं। खूप घट्ट नाही, खूप सैल नाही, असं आपण हे पीठ तयार केलेलं आहे। आता आपण धुवून घेतलेले पान घ्यायचे। त्याचा थोडासा देठाचा भाग काढून घेते मी। असं त्याला लाटण्याने प्रेस करायचं। पान आपण या ताटामध्ये ठेवून घेऊ। कोबीचं पान देखील घ्यायचं, त्याला देखील लाटण्याने असं प्रेस करायचं। इथे जर खूप कठीण भाग असेल तो काढून टाकायचा। आता एक कोबीचं पाणी घेतलेलं आहे, त्याला आपण हे तयार केलेलं बॅटर लावून घ्यायचं। पालकाचं पाणी घेऊ, तेही कोबीच्या पानावर ठेवायचं। काही असं पूर्ण पीठ लावून घ्यायचं। आता हे पूर्ण असं गोल मध्ये फोल्ड करून घ्यायचं। एक स्टीलची चाळणी घेऊन त्याला तेल लावून घ्यायचं आतल्या बाजूला। कुकर मध्ये उकडून घेतलं तरी चालेल किंवा मोदक पात्रामध्ये उकडून घेतलं तरी चालेल। हे तयार केलेली एक वडी आपण यामध्ये ठेवून घेऊया। अशा सर्व वड्या आपल्याला तयार करायच्या। पालक चिरून, कोबी चिरून आपण वड्या केलेल्या आहेत, परंतु अशा वड्या आपण कधी केल्या नसतील तर नक्की करा। खायला देखील एकदम चांगल्या लागतात। पालक कोबी खाण्यास नको वाटतो, पण अशी वडी केल्यानंतर सर्व आवडीने खातात। जाड बुडाच्या पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे। यावर आता ही आपण चाळणी ठेवूया। वड्यावर झाकण ठेवून घ्यायचंय। गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे। 7 ते 8 मिनिट ह्या वड्या आपल्याला चांगल्या वाफवून घ्यायच्या। 8 मिनिट झालेले आहेत, काढून पाहूया। सुरी आपण वडीमध्ये घालून पाहू। सुरीला अजिबात पीठ लागलेलं नाहीये, म्हणजे आपल्या वड्या चांगल्या उकडून झालेल्या आहेत। गॅस बंद करून घेऊ। चाळणी बाजूला काढून सर्व वड्या थंड करून घेऊया। वड्या थंड झाल्या, कट करून घेऊया। वडी कट करून घेतलेली आहे। खूप बारीक न करता अशा मोठ्या मोठ्या वड्या कट करून घेतलेल्या आहेत।
ह्या वड्या आपण तळू शकतो किंवा शॅलो फ्राय देखील करू शकतो किंवा अशाच आपण खाल्ल्या तरी त्या चांगल्या लागतात। मी तळणार नाहीये, याला आपण फोडणी देऊन घेऊया। गॅसवर पॅन ठेवलाय, तो चांगला गरम झालाय। त्यामध्ये 2 चमचा तेल घालून घेऊ, छोटे 2 चमचा, मोठा 1 चमचा। तेल कडकडीत गरम झालंय, त्यामध्ये छोटा 1 चमचा मोहरी घालून घ्यायची। मोहरी तडतडत आहे, त्यामध्ये छोटा 1 चमचा जिरे घालून घेऊ, कढीपत्ता, त्या वड्या अलगद यामध्ये घालून घ्यायच्या। फोडणीमध्ये ह्या वड्या देखील अलगद वर खाली करून घ्यायच्या। यावर थोडंसं आपण तिखट घालून घेऊ। बेडगी मिरची आहे, कमी तिखट असतं हे। गॅस बंद करून घेऊया, थोडीशी कोथिंबीर देखील घालून घेऊ। अशा ह्या वड्या आपण जेवताना तोंडी लावणे म्हणून खाऊ शकतो, चहा बरोबर देखील तुम्ही या स्नॅक्स म्हणून खाऊ शकता। एकदम पौष्टिक अशा कोबी पालकच्या वड्या आहेत। या प्रकारे वडी ही कधी कोण केली नसेल, नक्की करून पहा। जर ही आपल्याला रेसिपी आवडली तर व्हिडिओ लाईक शेअर करा। चॅनल प्रथम पाहत असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। परत आपण भेटूया अशाच हेल्दी रेसिपीसह। कायम स्वस्थ रहा, मस्त रहा। धन्यवाद।